हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 12 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये लय भारी ट्विस्ट आलाय. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की पूजा ही माझी स्मरणशक्ती गेली आहे असं नाटक करून आता दुष्यंतच्या घरी राहायला आली आहे आणि बाजाबाईचा हा सगळा प्लॅन आहे. त्यामुळे बाजाबाईने सुद्धा विरोध केला नाही. पूजा आता दुष्यंत आणि कृष्णाच्या संसारामध्ये विष घालवण्याचा प्रयत्न करते, परंतु तिची ही ओव्हर ॲक्टिंग तिच्याच अंगलट येणार आहे. कारण 24 तास फ्रेंड फ्रेंड असं म्हणून ती दुष्यंतला बिलगतीये, त्याला मिठी मारतीये, कृष्णाला स्वतःपासून दूर लोटतीये आणि आता याचाच तिला खूप मोठा फटका बसणार आहे. कारण ती जी ओव्हर ॲक्टिंग करतीये, कधी हसण्याची, कधी रडण्याची, कधी अचानक बेशुद्ध पडण्याची, त्यामुळे सर्वांना असं वाटेल की पूजाच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि कृष्ण आणि दुष्यंत चक्क तिला वेड्यांच्या इस्पितळात भरती करणारे आणि तिला वेडी वेडी म्हणून तेथेच ठेवणारे. मग पूजाचा प्लॅन तिच्याच अंगलट कसा येईल? तिला खरंच वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जावं लागेल का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दुष्यंत बाजाबाईला समजवण्याचा प्रयत्न करतो. आई, ती कृष्णाची बहीण आहे आणि पूजा ही माझी सुद्धा मैत्रीण आहेच ना. आपण बाहेरच्या परक्या लोकांसाठी एवढं काही करतो, मग ती सुद्धा आपल्या कुटुंबाचा एक भागच आहे. तिच्यासाठी आपण एवढं तर नक्कीच करू शकतो. बाजाबाई ही आपली ॲक्टिंग सुरू करते आणि म्हणते, खरंय दुष्यंत, पूजा ही आपल्या कुटुंबाचाच भाग आहे आणि तुझी मैत्रीण पण आहे. मग तिच्यासाठी आपण नक्कीच एवढं करू शकतो. ठीक आहे, मी तुझ्या जिम्मेदारीवर या पूजाला या घरात ठेवायला तयार आहे. हे ऐकून कृष्ण आणि दुष्यंतला खूप आनंद होतो. तर मैनावती आढराव यांना धक्का बसतो. बाजाबाई म्हणते, मैनावती, या पूजाच्या सगळी काळजी घ्यायची, तिच्या खाण्याची पिण्याची सगळी जबाबदारी तुझी. मैनावती हो म्हणते. बाजाबाई तेथून निघून जाते. तर जयकांत दलपतला म्हणतो, पप्पा, हे तर काहीतरी वेगळंच प्रकरण दिसतंय. दलपत जयकांतला म्हणतो, जयकांत शेठ, थोडा दम धरा, आपल्याला सगळं कळेल, सिस्टमॅटिकली ते सुद्धा. तर कृष्णा आणि दुष्यंत तेथेच थांबतात आणि सगळेजण निघून जातात. पूजाचं नाटक सुरूच असतं. ती अजूनही बेशुद्धच असते, डोळे बंद करून मस्त झोपलेली असते. बाजाबाई अंगणात येते आणि चक्क हॉस्पिटलच्या डॉक्टरला कॉल करते. हॉस्पिटलचा डॉक्टर विचारतो, काय मग बाजाबाई, आपलं नाटक भारी झालं की नाही? बाजाबाई सांगते, मस्त जमलंय तुम्हाला नाटक, एकदम नाथ खुळा. तर डॉक्टर विचारतो, मग नाटक भारी झालंय, आमच्या पैशांचं काय? आम्हाला आमचं बक्षीस कधी मिळणार? बाजाबाई सांगते, नाटक जेवढं भारी झालंय ना, तेवढंच भारी बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. मी तुम्हाला बक्षीस पाठवते, काळजी करू नका. डॉक्टर खुश होऊन फोन कट करतो. बाजाबाई सुद्धा चांगलीच खुश असते. तर इकडे दुष्यंत आणि कृष्णा पूजाच्या रूममध्ये असतात. कृष्णा पूजाचा हात हातात घेते. ती खूप इमोशनल होते. बिचाऱ्या भोळ्या कृष्णाला माहीतच नाहीये की तिची बहीण पूजा किती निर्लज्ज आहे, किती कपटी कारस्थानी आहे. आणि पूजाला कृष्णा म्हणते, काय ग पूजे, हे काय करून घेतलंस? स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न का केला? इतकं जहाल विष का घेतलं? ते विष तुझ्याऐवजी मी पिले असते ना, माझा जीव गेला असता, पण मी तुला काही होऊ दिलं नसतं. हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. कृष्णा रडू लागते आणि म्हणते, पूजे, मला माहितीये तुला मी नाही आवडत, तू माझा रागराग करते, पण नात्यांमध्ये खोटेपणा नाही चालत. तुम्हाला एकदा सांगायचं होतं की कोण आहे तो मुलगा ज्याने तुला फसवलंय, तुला इतकं मोठं दुःख दिलंय. तू जर मनातलं बोलली असती ना, तर मी त्या मुलाचा शोध घेतला असता आणि त्याला तुझ्याबरोबर असं कधीच करू दिलं नसतं. दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकते. दुष्यंत विचार करतो, कृष्णा, तो मुलगा मीच आहे, ज्याच्यामुळे तुझ्या बहिणीची ही अवस्था झाली आहे. पण आता तुला कसं सांगावं तेच मला कळत नाहीये. तुझ्यापासून हे सगळं लपवून मी खूप मोठी चूक केली आहे. कृष्णा खूप दुःखी असते आणि पूजाला म्हणते, मी तुला काहीच होऊ देणार नाही. तू आता काळजी करायची नाही. ह्या घराला स्वतःचंच घर समजायचं आणि तुझे दुष्यंत दाजी सुद्धा आहेत ना, ते तुझ्यासाठी 101 भारी भारी डॉक्टर उभे करतील, तुला नक्कीच बरं करतील, काहीच काळजी करू नको. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, आपण तिच्यासाठी सगळं करूया, आता तिला आराम करू दे. आणि हे दोघेही रूमच्या बाहेर निघून जातात. हे दोघे रूमच्या बाहेर गेल्यावर लगेचच पूजा उठून बसते आणि म्हणते, फायनली जे ठरवलं होतं एकदम तसंच झालं. डी, आता मी तुझ्या घरात राहायला आली आहे आणि लवकरच मी तुझ्या हृदयात सुद्धा जागा मिळवणार. आता तू कायमचा माझा होणार. असा विचार करून पूजा खूप खुश होते
आणि या बंगल्यातील मऊ मऊ गादीवर मस्त झोपण्याचा आनंद लुटते तिला खूप भारी वाटत असतं. पण इकडे कृष्णा आणि दुष्यंत मात्र खूप दुःखी असतात. दोघे त्यांच्या रूममध्ये असतात. दुष्यंत विचार करतो, मला कृष्णाला सत्य सांगायला हवं. पूजा आणि माझ्या भूतकाळाबद्दल तिला मी सगळं सांगून टाकतो, म्हणजे नंतर गैरसमज नको. असं म्हणून तो कृष्णाजवळ येऊन बसतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी आणि गौतमी, मी आणि पूजा आधीपासून. तर कृष्णा त्याला मध्येच अडवते आणि म्हणते, सारी. दुष्यंत सरकार, तुम्ही सारी कशाला म्हणताय? तुम्ही तर माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी खूप काही केलंय, माझ्या कुटुंबासाठी खूप काही केलंय. उलट मी तर तुमचे आभार मानायला हवे. असं म्हणून कृष्णा ही चक्क दुष्यंतसमोर हात जोडते आणि म्हणते, तुमचे आमच्यावर खूप खूप उपकार झाले आणि या उपकारांची मी आयुष्यभर ऋणी राहील. खरंच तुमच्या जागी जर दुसरा कुणी असता तर म्हटला असता, माझा काय संबंध आहे, पण तुम्ही पूजाला येथे घेऊन आला. मला न सांगता तिच्यासाठी धावत गेला, हॉस्पिटलमध्ये गेला, तिची काळजी घेतली आणि तिला येथे घेऊन आला. आता तिची काळजी घेणार आहात, तिचा सगळा खर्च उचलणार आहात. खरंच तुमच्यासारखा माणूस माझ्या आयुष्याचा जोडीदार आहे, याचा मला खूप आनंद होतोय. कृष्णा ही झोपण्यासाठी या दोघांमध्ये उशींची बॉर्डर लावू लागते. तर दुष्यंत तिला थांबवतो आणि या उषा पुन्हा एकदा जागेवर ठेवून देतो. या दोघांमध्ये यानंतर एक शब्दही बोलला जात नाही. दोघेही फक्त एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात. दुष्यंत झोपतो आणि लाईट बंद करतो. हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यातच पाहत असतात. दुष्यंत मनातल्या मनात विचार करतो, कृष्णा, खरंच तू किती चांगली आहे, किती निर्मळ मनाची आहे. खरं सांगायचं तर आज रात्रीपासून मी तुला बायकोचे सगळे हक्क देणार होतो, तुला जवळ करणार होतो, एक नवरा म्हणून माझी सगळी कर्तव्य पूर्ण करणार होतो. पण आता या पूजाच्या प्रकरणामुळे सगळं लांबणीवर गेलंय. तर कृष्णा विचार करते, दुष्यंत सरकार, तुम्ही खरंच किती चांगले आहात. जर दुसरं कुणी असतं ना तर म्हणालं असतं, माझा काय संबंध, तुझ्या माहेरचं प्रकरण आहे, तू निस्तर. पण तुम्ही तसे नाही आहात. तुम्ही एक जावई म्हणून आपलं सगळं कर्तव्य पूर्ण केलंय, पूजाला इथे घेऊन आलात. खरंच तुम्ही किती चांगले आहात. कृष्ण आणि दुष्यंत दोघेही एकमेकांकडे पाहत असतात आणि एकमेकांची स्तुती करत असतात, पण ती मनातल्या मनात तोंडाने काही बोलत नाही. तर दुसरीकडे पूजा मात्र चांगलीच खुश असते. ती तिच्या रूममध्ये उठून बसते आणि विचार करते, अरे यार, जाम कंटाळा आलाय. असं किती दिवस झॉम्बीसारखंच पडून राहावं लागणार आहे काय माहीत. आणि मला तर खूप भूक लागली आहे, पोटात कावळे ओरडताय, काहीतरी खायला पाहिजे, असा विचार ती करते. तर इकडे जयकांत हा पूजाच्या रूम बाहेर येतो आणि विचार करतो, काय भारी आयटम आहे. खरंच त्या कृष्णापेक्षा तर खूप सरस आहे. कृष्णा तर या पूजापेक्षा पाणी कम चाळीस निघाली. गावात इतकी भारी पोरगी आहे मला तर माहीतच नव्हतं. आणि दुष्यंतच्या नशिबातच सगळ्या भारी पोरी आहे. कृष्णासारखी बायको, या पूजासारखी मेहुणी. आणि मी आता काय करतो, मी आतमध्ये जातो, तिचा हात पकडतो आणि तिला विचारतो, काय ग, मला लाईन देशील का? असा विचार करून जयकांत खूप खुश झालेला असतो. तर इकडे पूजा ही पाणी पिते आणि विचार करते, मला खूप भूक लागली आहे, आता मी काय खायचं. तेवढ्यात तिला काही फळं दिसतात. ती एक सफरचंद उचलते आणि विचार करते, चला आता मस्त सफरचंद खाऊया. ती सफरचंद खाऊ लागते तर तिला समजतं हे तर खोटं मातीचं सफरचंद आहे. ती लगेचच ते फेकून देते आणि विचार करते, काय मूर्ख माणसं आहे, असं खोटं सफरचंद कोणी ठेवतं का? आणि ही बाजाबाई काय विसरली का की मी खरंच आजारी नाहीये, माझ्या खाण्यापिण्याची काळजी कोण घेणार? तिने तर येथे माझ्यासाठी काहीच ठेवलं नाहीये. एक नंबरची बावळट बाई आहे, आता मी काय करायचं, असा विचार ती करत असते. आणि त्याच वेळेस जयकांत तिच्या रूमचा दरवाजा उघडतो. पूजा चांगलीच घाबरते आणि अंगावर पांघरून घेऊन पुन्हा एकदा झोपण्याचं नाटक करते. जयकांत तिच्या रूममध्ये येतो. पूजाला पाहून तो चांगलाच फिदा झालेला असतो. तो पूजाजवळ येतो आणि चक्क तिच्या गालावरून हात फिरू लागतो. तर पूजा फाटकन डोळे उघडते आणि त्याचा हात पकडून, वाचवा वाचवा, फ्रेंड फ्रेंड, हेल्प हेल्प, असं जोरात ओरडते. जयकांत चांगलाच घाबरतो. पूजा ही रूमच्या बाहेर धावत पळत जाते. जयकांतला काय करावं ते समजतच नाही. तर पूजा ही दुष्यंतच्या रूमजवळ येते आणि जोरात दरवाजा वाजवते, हेल्प हेल्प, दार उघडा दार उघडा. दुष्यंत आणि कृष्णा खूप दचकतात. काय झालंय त्यांना काही समजत नाही. तर इकडे जयकांत हा पूजाची संपूर्ण रूम नीट लावून ठेवतो की जसं येथे काहीच घडलं नाहीये. दुष्यंत दरवाजा उघडतो तर पूजा ही तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे दुष्यंतला घट्ट मिठी मारते
आणि म्हणते मला वाचव, माझ्या मागे कुणीतरी आलंय, माझ्या रूममध्ये कुणीतरी आलंय. कृष्ण आणि दुष्यंत तिला गप्प बसवतात, बेडवर बसवतात आणि विचारतात की काय झालंय. पण पूजाचं तेच म्हणणं सुरू असतं, माझ्या रूममध्ये कुणीतरी आलंय, कुणीतरी माझ्यावर हल्ला केलाय. आणि ती पुन्हा पुन्हा दुष्यंतला मिठी मारण्याचा प्रयत्न करते. कृष्णा तिला पाणी प्यायला देते, तर पूजा तिच्या हातून पाणीही घेत नाही. दुष्यंत तिला पाणी देतो तेव्हा कुठे पूजा पाणी पिते. दुष्यंत विचारतो काय झालं, तर पूजा सांगते माझ्या रूममध्ये कुणीतरी आलं होतं, कुणीतरी माणूस होता, त्याने मला हात लावला. दुष्यंत आणि कृष्णाला मोठा धक्काच बसतो आणि ती पुढे काही बोलणार तेवढ्यात पूजा ही पुन्हा एकदा चक्कर आल्याचं नाटक करते आणि बेडवर झोपी जाते. कृष्णा चांगलीच घाबरते आणि म्हणते दुष्यंत सरकार, हे हिला काय झालंय. दुष्यंत म्हणतो तिला चक्कर आलीये, जास्त घाबरू नको. तर कृष्णा म्हणते असं कसं घाबरू नको, पूजाला चक्कर आली आहे, आत्ताच्या आत्ता गाडी काढा, आपण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. तर दुष्यंत म्हणतो अगं बाई, मला डॉक्टरांनी सांगितलंय तिला विकनेस आलाय, तिला चक्कर येऊ शकते, इतकं हायपर होण्याची गरज नाहीये. कृष्णा चिडून म्हणते मग तुम्ही माझ्यावर का ओरडताय. दुष्यंत म्हणतो मी कुठे तुझ्यावर ओरडतोय, मी तर नॉर्मल सांगतोय ना की तिला घाबरण्याची गरज नाहीये, एवढं काही नाही झालंय. कृष्णा दुष्यंतला म्हणते ठीक आहे, आता तिच्या रूममध्ये जाऊन पहा कोण तिच्या रूममध्ये आलं होतं. दुष्यंत म्हणतो ठीक आहे आणि तो पूजाच्या रूमकडे जातो. तर इकडे जयकांत हा पूजाच्या रूममध्ये सगळी व्यवस्था करून तिच्या रूममधून बाहेर पडत असतो. तर पूजा ही पुन्हा एकदा बेशुद्ध झाल्याचं नाटक करते आणि कृष्णा तिला म्हणत असते पूजा उठ ना, डोळे उघड ना, काय झालंय तुला, अशी निश्चित का पडलीये. पण पूजाची नाटकं सुरूच असतात. इकडे जयकांत हा पूजाच्या रूमचा दरवाजा बंद करतो आणि या रूममधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेस दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो काय रे जयकांत, तू येथे काय करतोय या पूजाच्या रूमच्या बाहेर. तर जयकांत त्याला सांगतो काय नाही भावा, मी तर येथे मस्त माझ्या रूममध्ये दारू पीत बसलेलो होतो आणि तेवढ्यात तुझ्या मेहुणीबाईचा आवाज आला, वाचवा वाचवा फ्रेंड फ्रेंड, म्हणून मी पळत आलो. तर तुझी मेहुणी तर तुझ्या रूमकडे पळ सुटली आणि येथे कुणीच नव्हतं. दुष्यंत विचारतो मग तू येथे काय करत होता. जयकांत म्हणतो अरे भावा, तुला आत्ताच सांगितलं ना, मी तिचा आवाज ऐकूनच आलो होतो. पण तुला एक सांगायचंय, तुझी मेहुणी काय टवका. हे ऐकून दुष्यंत खूप चिडतो आणि म्हणतो काय जयकांत, काय तुझी भाषा, मुलींबद्दल तू असं बोलतोच का, मुलींबद्दल थोडं आदराने बोलावं, नीट बोलावं. तर जयकांत म्हणतो अरे काय सांगायचं तुला, गावामध्ये इतक्या सुंदर मुली पाहायला मिळत नाही ना, एकदम जशी काय स्वर्गातली अप्सराच, म्हणून शब्द माझ्या तोंडून निघाला. पण खरंच तू खूप नशीबवान आहे आणि त्या मुलीला सगळं काही आठवत नाहीये, ती सगळं विसरलीये, फक्त तूच आठवतोय. ती तुझ्या ऑफिसची कलिग होती, मैत्रीण होती, मग फक्त साधी मैत्रीण होती की अजून काहीतरी होतं. दुष्यंतला खूप राग येतो आणि तो डोळे वटारतो. तर जयकांत म्हणतो ठीक आहे, काही नसेल, पण खरं सांगू का, काय भारी मेहुणी आहे तुझी, किती सुंदर दिसते आणि खरंच सगळं तुझ्याच नशिबात आहे. सगळ्या सुंदर मुली तुझ्याच रूमकडे पळ सुटतात, आमच्या रूममध्ये तर कोणी येतच नाही. दुष्यंत आणखीनच चिडतो. तर जयकांत म्हणतो ठीक आहे, मी तर असंच बोलत होतो, चेष्टा करत होतो, तुला पण घ्यायची का थोडी थोडी. दुष्यंत नाही म्हणतो. जयकांत म्हणतो ठीक आहे, मग माझा अर्धा ग्लास माझी वाट पाहतोय. असं म्हणून जयकांत हा दारू प्यायला निघून जातो. दुष्यंत त्याच्यावर चिडलेला असतो. तर इकडे कृष्णा ही सुद्धा रूमच्या बाहेर जाते. पूजा ही पुन्हा एकदा उठून बसते आणि म्हणते दुष्यंत, आज पहिल्याच दिवशी मी तुझ्या रूममध्ये आली आहे, आता मला तुझ्या हृदयापर्यंत येण्यासाठी अजून कितीसा वेळ लागणार आहे. लवकरच तू फक्त माझा होणार. या कृष्णाला मी तुझ्या आयुष्यातून, तुझ्या घरातून, या संसारातून कायमची बाहेर काढणार आणि मग तू माझा राजा आणि मी तुझी राणी आणि आपल्या दोघांचा राजा राणीचा संसार. असा विचार करून पूजा चांगलीच खुश असते. पण दुष्यंत आणि कृष्णाला तिचा हा प्लॅन माहीत नसतो. त्यांना तर असंच वाटत असतं की पूजाची जी काही अवस्था झाली आहे, दुष्यंतला वाटतं ती माझ्यामुळे झाली आणि कृष्णाला वाटतं माझी लाडकी बिचारी बहीण स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतीये. पण त्यांना काय माहीत, ही बेरकी खोटाडी पूजा बाळजाबाईच्या तालावर नाचतीये आणि बाळजाबाईच्या प्लॅनमुळेच ती या घरात आलीये आणि आत्महत्येचं नाटक करत होती. मैत्रिणींनो, खरंच आजचा एपिसोड तर भारी होता. पूजाची एकानंतर एक नाटकं सुरू आहेत. मला चक्कर येतीये आणि फ्रेंड म्हणून तिचं पुन्हा एकदा दुष्यंतला बिलगणं. कृष्णाला मात्र काहीच संशय येत नाहीये. कृष्णाला असं वाटतंय माझी लाडकी बहीण ही आता खूप त्रासात आहे
तिला त्रास होतोय म्हणून ती असं करतीये. परंतु पूजा मात्र या परिस्थितीचा पूर्ण फायदा उचलतीये आणि दुष्यंतला पुन्हा पुन्हा बिलगतीये आणि तिची ओव्हर ॲक्टिंग कोणाच्याच लक्षात येत नाहीये. पण आजच्या एपिसोडमध्ये तिची ओव्हर ॲक्टिंग कोणाच्या लक्षात आली नाही. पुढच्या एपिसोडमध्ये मात्र ती इतकी जबरदस्त ओव्हर ॲक्टिंग करणार आहे की स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणार आहे, ज्यामुळे तिला मोठा धक्का बसेल. मग पुढील एपिसोडमध्ये असं नेमकं काय घडणार आहे? तर मैत्रिणींनो, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूजा ही पुन्हा एकदा दुष्यंतचा हात पकडणार, फ्रेंड फ्रेंड असं म्हणून त्याच्या मागे मागे करणार. तेव्हा दुष्यंत हा कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करेल की तिच्या डोक्यावर थोडा परिणाम झालाय, त्यामुळे तिच्याशी आपल्याला नीट वागावं लागेल. आणि थोड्या वेळानंतर पूजा ही चक्क त्याच रूममध्ये बेशुद्ध होण्याचं पुन्हा पुन्हा नाटक करणार. दुष्यंत म्हणेल, मी पूजाला तिच्या गेस्ट रूममध्ये ठेवून येतो. तर कृष्णा दुष्यंतला सांगणार, नाही या दुष्यंत सरकार, तिला बरं वाटत नाहीये, आजचा दिवस ती याच रूममध्ये राहणार, तुम्ही माझं एवढं ऐका. त्यामुळे दुष्यंतचा नाईलाज होईल. म्हणजे कृष्णा ही स्वतःहून स्वतःच्या सवतीला आपल्या घरात ठेवून घेतीये, आपल्या बेडरूमपर्यंत आणतीये. दुष्यंतला समजतंय की पूजाला जास्त आपल्या रूममध्ये येऊ देण्याची गरज नाहीये, तिला आपल्यापासून दूर करायचंय. परंतु कृष्णाला मात्र आपल्या वेड्या बहिणीची वेडी माया पाठीमागेच लागलीये आणि ती या पूजासाठी दुष्यंतला दूर करतीये, पूजाला उगाचच आपल्या बेडरूममध्ये झोपण्याची परवानगी देतीये. मग हे तर झालं कृष्णा आणि दुष्यंतच्या त्या रात्रीचं. पण दुसरीकडे जयकांत हा बाळासाहेबाला येऊन सांगेल, काकी साहेब तुम्हाला काय सांगू, खूप विपरीत घडले. ती विचारेल, असं काय विपरीत घडलंय? तर जयकांत तिला सांगणार की ती पूजा रात्री अचानक ओरडत सुटली आणि चक्क दुष्यंत भावाच्या रूममध्ये गेलीये आणि तेथे झोपलीये. हे ऐकून बाळासाहेब सुद्धा मोठा धक्का बसल्याचं नाटक करेल. पण खरं सांगायचं तर तिला सुद्धा हेच हवं असणार की पूजा आणि दुष्यंतची जास्तीत जास्त जवळीक व्हायला हवी आणि कृष्णा आणि दुष्यंतमध्ये ती यायला हवी. याचा अर्थ कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांपासून दूर जातील आणि तिचा जो मेन प्लॅन आहे तो यशस्वी होईल. त्यामुळे बाळासाहेब मनातून तर खुश असेल, पण तोंडावरून मी खूप दुःखात आहे, मला धक्का बसलाय असं नाटक करेल. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा ही कृष्णाशी बोलत असणार, पण जेव्हा दुष्यंत येईल तेव्हा ती चक्क दुष्यंतला जाऊन बिलगणार आणि म्हणणार, फ्रेंड फ्रेंड मला या मुलीची खूप भीती वाटतीये, हिला माझ्यापासून दूर कर. दुष्यंत विचारणार, काय झालं कृष्णा? तर कृष्णा सांगेल, अहो मला काही कळतच नाहीये, तुम्ही येण्याच्या आधी ही तर मला बिलगून रडत होती, तिचं दुःख मला सांगत होती आणि ती खूप दुःखी होती. पण अचानक तुम्ही आला आणि आता मलाच म्हणतीये की मला तुझी भीती वाटतीये आणि तुम्हाला जाऊन बिलगलीये. ती असं का वागते ते मला कळतच नाहीये. दुष्यंत सुद्धा म्हणेल, हो खरंय, तिचा मेमरी लॉस झालाय, पण तिचं हे वागणं खूपच विचित्र आहे. मला तर वाटतं आपण तिला एखाद्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करायला हवं, शॉक ट्रीटमेंट द्यायला हवी, म्हणजे तिचा हा जो रोग आहे ना तो लवकर बरा होईल. हे ऐकून पूजाच्या पायाखालची जमीनच सरकणार, कारण तिची ओव्हर ॲक्टिंग तिच्याच अंगावर उलटणार आहे. ती जी ओव्हर ॲक्टिंग करतीये, प्रत्येक वेळेस फ्रेंड फ्रेंड करून दुष्यंतला बिलगणं, त्याला मिठी मारणं, घरातील बाकीच्यांना कृष्णाला दूर लोटणं, हे हळूहळू तिच्याच अंगलट येणार आहे. तर मैत्रिणींनो, या मालिकेचा पुढील एपिसोड खूपच भारी असणार आहे. पूजाचं हे नाटक जास्त दिवस टिकेल असं वाटत नाही, कारण ती ओव्हर ॲक्टिंग करतीये आणि या ओव्हर ॲक्टिंगचं नुकसान तिलाच होणार आहे. लवकरच दुष्यंत एखाद्या दुसऱ्या डॉक्टरला, मानसोपचार तज्ज्ञाला बोलवेल आणि त्याच्याकडून पूजाचं संपूर्ण चेकिंग करून घेईल आणि मग तिची ट्रीटमेंट सुरू होईल. आणि मानसोपचार तज्ज्ञ आला म्हणजे पूजाला औषधं गोळ्या घ्याव्या लागतील, शॉक ट्रीटमेंट द्यावी लागेल आणि हे सगळं ती काही सहन करणार नाही. पूजाला असं वाटलं होतं की आपण मस्त दुष्यंतच्या घरी जाऊ, आराम करू, AC मध्ये राहू, खाण्यापिण्याची ऐश होईल. पण आता पूजाला बरं नाहीये, तर दुष्यंत आणि कृष्णा चांगल्या चांगल्या डॉक्टरला कन्सल्ट करणार, डॉक्टरांचे व्हिजिट होतील, ते पूजाला चेक करतील आणि मग पूजाचं सत्य हे लवकरच सगळ्यांच्या समोर येईल, एवढं मात्र नक्की. आणि ज्या दिवशी कृष्णा आणि दुष्यंतला समजलं की हे सगळं पूजाचं नाटक होतं, त्या दिवशी ते पूजाची अशी जिरवणार, अशी ठासणार की पूजा पुन्हा असं नाटक करण्याचा स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही. मग नक्कीच पूजाला शॉक ट्रीटमेंट सुद्धा मिळणार आणि तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा नक्कीच ॲडमिट केलं जाईल आणि तेथे वेड्यांमध्ये राहिल्यावर पूजा ही खरोखरच वेडी होईल. तशी ही वेडीच आहे, एक नंबरची विकृत मुलगी आहे.
पण तिचा विकृतपणा हा कायमचाच वेडेपणात जाईल एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? खरं सांगायचं तर आता बाळजाबाई आणि पूजाने जो प्लॅन बनवला आहे तो कृष्ण आणि दुष्यंतच्या संसारासाठी खूप धोकेदायक आहे. त्यांचा संसार हा आता अडचणीत सापडला आहे. पण दुष्यंत हा फक्त कृष्णा आणि पूजा या दोघांमध्ये अडकलाय असं आपल्याला वाटतंय. त्याच्या मनातून मात्र तो कृष्णावर प्रेम करतोय आणि पूजाबद्दल त्याला फक्त सहानुभूती वाटतीये, प्रेम वाटत नाहीये. आणि बाकीच्यांना असं वाटतंय, बाळजाबाईला असं वाटतंय की दुष्यंतच्या मनात अजूनही पूजाबद्दल प्रेम आहे, पण ही प्रेमाची भावना केव्हाच संपुष्टात आली आहे आणि पूजाच्या प्रेमाची जागा कृष्णावरच्या प्रेमाने घेतली आहे. त्यामुळे आज ना उद्या कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे एकरूप होणार आणि दुष्यंत हा पूजाला कायमची लात मारणार, तिला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करणार एवढं मात्र नक्की. परंतु हे सगळं नाटक पूजाच्या चांगलंच अंगलट येणार आहे एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? या मालिकेतील नवीन नवीन ट्विस्ट आवडताय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप 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 धन्यवाद.